मंजू, अगं आता कसला विचार करतेस? आणि सत्याचा राग कमी झाला का? होय, पण त्यासाठी सत्यानं मला तात्यासाहेबांची माफी मागायला लावली. काय? तू तात्यासाहेबांची माफी मागितलीस? होय, मला मागायची नव्हती माफी, फक्त आमच्यात भांडणं होऊ नयेत म्हणून मागितली. नाही, बरं केलंस. आता ना निदान तात्यासाहेबांना तुझ्यावर संशय नाही राहणार. नाही भारती मावशी, तात्यासाहेब लय धूर्त माणूस आहे. त्यांना माहिती आहे मला त्यांच्या अंमली पदार्थांच्या रॅकेटबद्दल सगळं कळलंय. मंजू, मग तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे आता? भारती मावशी, आता एकच प्लॅन. लवकरात लवकर तात्यासाहेबांविरुद्धचे सगळे पुरावे गोळा करायचे आणि सत्यासमोर तात्यासाहेबांचा खरा चेहरा आणायचा. भारती मावशी, मला या सगळ्यात तुमची मदत लागणार आहे. मंजू, अगं मी तुझ्या सोबतच आहे. आता तात्यासाहेबांच्या विरोधात ठोस पुरावे जमा करायचे, मग तात्यासाहेब जेलच्या आत. वाघमारे, तुम्ही तात्यासाहेबांवर आरोप केले ते मला नाही आवडलं, पण तुम्हाला त्यांची माफी मागावी लागली हे त्यापेक्षा जास्त नाही आवडलं. नवरा म्हणून आपल्या बायकोनं असं आपल्यासमोर कुणाची माफी मागितलेली कसं आवडेल मला? मग भले ते तात्यासाहेब का असणार, पण काय करू वाघमारे, माझा नाईलाज होता. अहो, तात्यासाहेबांवर असे आरोप केलेले मला नाही आवडत, कारण ते एकदम प्रामाणिक माणूस आहे तो. सत्या, 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 अरे तू अर्ज सांगितलेलं दुरुस्त करायला, ते दुरुस्त केलं एकदा बघतो का? नाही, नंतर बघतो. सत्या, काय विषय? काय विचार करतो बसला एवढा? नाही, काय विषय नाही. काय 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 विषय नाही, काहीतरी विचार करत बसलायस तू. सांग मला, काय काय प्रॉब्लेम आहे? काय टेन्शन आहे का? काय नाही बलमाग, तू ते मंडळांनी डॉल्बी लवकरात लवकर म्हणजे वेळेत बंद केले पाहिजे अशी नोटीस तयार केली. बाद झालं. मी आता अजिबात काय काम करणार नाही. तू सांगणारच का नाहीस मला एकदा सांग. मला कळतंय तू काय टेन्शन मध्ये आहेस. अरे काय विषय नाही म्हणतोय ना मी, तू जा बघू इथनं. हे असं असतंय बघा, लग्न झाल्यानं जी मित्र बदलतात का नाही ते हेच म्हणायचं. पहिले मला सगळं सांगायचं असतो आणि न विचारता पण सांगायचं ना. आता विचारतो तरी सांगणं झालंयस. मला कळतंय तू काय टेन्शन मध्ये बोलायला पाहिजे का नको? तू सांगल्याशिवाय मला कसं कळणार बरं? बल मला सांगू का सगळं, पण वाघमाऱ्यांनी ड्रग केसमध्ये तात्यासाहेबांवर संशय घेतला असं सांगितलं तर तो काय विचार करेल वाघमाऱ्यांबद्दल? सत्या, तू सांगणार आहेस का नाहीस मला एकदाच सांग. माझी शपथ आहे तुला, आणि माझी शपथ देऊन पण तू ऐकणार नसशील तर आपल्या मैत्री शपथाची शेवट सांग. बलमाग, त्या दिवशी मी घरी गेलो. हे बघ सत्या, तात्यासाहेबच अंमली पदार्थांच्या रॅकेटचे खरे सूत्रधार आहेत. काय? वहिनीने तात्यासाहेबांच्यावर संशय घेतला? म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी आरतीसाठी बोलवायला आलतो तेव्हा तुमचं हेच भांडण चाललेलं का? होय. अरे पण सत्य आपलं तात्यासाहेब असं करणार नाही, आपल्याला फुल गॅरंटी आहे. तेच म्हणलं मी वाघमाऱ्यांना. वहिनीने का संशय घेतला असं? काहीतरी कारण असणार सत्य. नाही, काही कारण नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता, पण आता मिटलं सगळं. म्हणजे मी वाघमाऱ्यांना तात्यासाहेबांची माफी मागायला लावली. काय?
तू तात्यासाहेबांची माफी मागायला लावलीस वहिनींना. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, तू जरी आता माफी मागितली असली तरी तुझ्या डोक्यात काय काय विचार चालू असतील याची कल्पना आहे आम्हाला. तुला आमच्याबद्दल कितीही काहीही माहिती मिळू दे, काही फरक पडत नाही आम्हाला. तर सत्याला ही गोष्ट कळली नाही पाहिजे, पण सत्य आमचा वजीर आहे. त्याला जर ही माहिती कळली तर आमचा घात होणार. कळत कर. हा सर. कुठली जी माणसं जेलमध्ये आहेत, त्यांना सोडवा. आणि समजा सोडवता नाही आली तर संपवा. जमेल नाही काम. हो साहेब. जमायला हवं. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. पप्या शेट, अजून एक कप चहा द्या ना. अरे दादा, अरे कधी तर पाणी बी पेत जा. काय नुसतं चहा लावलंय. अरे दादा एक कप दे ना अजून. नाही द्यायला काय नाही, पण तुला पैसे द्यावे लागतील बरं का एवढं सगळ्या चहाचे. अरे दादा आजपर्यंत कधी पैसे दिले नाहीत का तुझे? हा नाही झालं नाही, पण आता जरा मला शंकाच यायला लागली. अरे बाबा देतो बोललो की. पप्या, ए दादा उठ उठ, राहू दे पैसे. पप्या, मला तुझी मदत हवी. बोल की म्हणजे काय मदत पाहिजे. पप्या, हे बघ, साताऱ्यात अंमली पदार्थांचं प्रमाण वाढलंय आणि अनेक तरुण पिढी त्यात वाया जाते. होय, माझ्याही कानावर आलेच. काहीतरी करायला पाहिजे बघ. होय, त्यासाठीच आम्हाला तुझी मदत हवी. हे बघ पप्या, आम्ही त्या माणसांना शोधायचा प्रयत्न करतोय. तू तुझे कॉन्टॅक्ट वापर आणि अंमली पदार्थ कोण कोण कुठे कुठे विकते त्या सगळ्याची माहिती काढ, आम्हाला दे. होय, आत्ताच कामाला लागतो मी. पण पप्या ऐक, हा? ही गोष्ट फक्त आपल्या दोघांच्यात राहिली पाहिजे. अगदी सत्याला सुद्धा सांगायचं नाही. होय मंजुताई, ही तुझ्यात आणि माझ्यातच, बाकी कोणालाच काहीच कळणार नाही. बरं चल, येते. पप्या शेठ, अरे साताऱ्यासाठी, ह्या देशासाठी आता काहीतरी करायची तुझ्यावर वेळ आली. आतापर्यंत टीव्हीत मिशन बघितलं होतं. आता पप्या शेठ नुसता चहावाला नाही, हे एजंट झाला आता, एजंट. सत्य, वहिनीने माफी मागावी लागली हे मला काय पटत नाही मनाला. नाही म्हणजे त्यांनी तात्यासाहेब संशय घेतलाय, चुकलंच त्यांचं, पण तरी पण काहीतरी कारण असणार आहे म्हणून ते अशा वागले असते. मला काय वाटतं माहितीये का, तात्यासाहेबांचे कोणतरी विरोधक असणार आहे किंवा कोणतं दुश्मन की त्यांना अडकवायचा प्रयत्न करतोय आणि पोलिसांना हाती पाय देतोय. अरे वहिनी अशा वागणार तर मला विश्वास आहे, पण तो माणूस कोण असेल? होय सत्य, कोण असेल माणूस तो? बलमा पास रे, माझ्या डोक्याचा ना फुगा झालाय त्याच त्याच विषयावर विचार करून. हे बघ, मी विषय सोडलाय, आता तू बी सोडून दे. वाघमाऱ्यांचा गैरसमज झाला होता आणि आता त्यांनी माफी मागितली, संपला विषय. सत्या, सत्य पप्पा. पप्पा, पप्पा या 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 या. पप्पा इथं बसा तुम्ही. अरे ही खुर्ची तुझी. आओ पप्पा, तुम्ही बसा इथं. पप्पा आपण मी चहा घेऊन आलो. नाही नाही बळवंत, राहू देत. अहो नाही, पहिल्यांदा आलो ऑफिसला, मी चहा घेऊन आलो. थांबा, सत्य आलो, चहा घेऊन. पप्पा कसं काय यानं केलं? खरं तर मी तुला आमंत्रण द्यायला आलोय. आमंत्रण? हो. सध्या दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या घरी गणपती आलेत. तू नाही म्हटल्यावर मी नकार दिला होता, पण मायाने हट्टाने गणपती आणलाच. पण तू आणि मंजू त्या घरात नाही तर काहीच अर्थ नाही बघ त्याला. तेव्हा तू आणि मंजू तुम्ही दोघंही एकदा येऊन गणपतीच्या पाया पडून जावा. माझ्या शब्दाला एवढा मान द्या. काय सत्या, घरची थोरली सून आणि लेक घरात नाहीये तर
काहीच अर्थ नाही बघ त्या सणाला. तुम्ही बरोबर बोलताय पप्पा. खर तर सणाच्या दिवशी असं घर सोडून राहणं मला बी बरोबर नाही वाटत. वाघमारे बी मला तेच म्हणत होते की सगळे विसरून फक्त आपण पाया पडून येऊ एकदा. पण मी नाही म्हणलं त्यांना. अरे का केलंस असं तू? अरे यायचं की. मी तुमच्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो. पप्पा मी का नाही म्हणतोय ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही मोठ्या मनानं बोलवताय हो. पण आम्ही आल्यावर मम्मी काय कालवा करेल हे बी तुम्हाला माहिती आहे. अहो घरच्या गणपती समोर तमाशा नकोय मला. सत्य, अरे तिच्यापेक्षा तू माझ्या मनाचा विचार कर ना. तुम्ही जर घरी आलात तर मला बरं वाटेल. थोडा वेळ का होईना, पण घराला घर पण येईल रे. नाही पप्पा, ते घर आता माझं नाही राहिलं. ज्या दिवशी मम्मीनं वाघमाऱ्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला ना, त्याच दिवशी ते घर परक झालंय माझ्यासाठी. आणि त्या घराची पायरी बी नाही चढायची मला. आणि मम्मीचं तोंड बी नाही बघायचं. तुझंही बरोबरच आहे म्हणा. काय येशील आता तू त्या घरात? कुठंतरी मीच कमी पडलो बघ. मायाच्या अहंकाराला वेळीच आवर घातला असताना तर कदाचित आज ही वेळच आली नसती. पप्पा तुम्ही उगाच स्वतःला दोष देऊ नका. उलट तुम्ही जे घर बांधून ठेवण्याचा प्रयत्न करताय, स्वतःला दोष देऊ नका तुम्ही. चल निघतो मी आता. थांबा पप्पा, मी बलमाला सांगतो की तुम्हाला सोडायला. नाही नाही नको, राहू देत, मी जाईन. पप्पा म्हणे काय सांगू तुम्हाला, यंदा ड्युटीमुळे लक्षच देता नाही आले अजिबात. रात्रभर जागून केलंय आम्ही डेकोरेशन. हो ना, मी सुद्धा घरी ज्या वेळेला जातो ना ड्युटीवरून, त्यावेळेला माझी मुलगी घरी गेल्यानंतर पाठ सुद्धा टेकू देत नाही बघा. पण बाप्पाच्या टायमाला ना अजिबात थकवा येत नाही बघा. खरे या उलट आता घरी जायची घाई असते आरतीसाठी. खरे ठीक आहे, पाहिलं वेळ होती ना. आज आमच्या बी घरात गणपती आला असेल. मागच्या टायमाला किती मजा केली होती आम्ही. पण सत्या नाही म्हणल्यावर आणला असेल का गणपती? मंजू, अगं त्या तुझ्या मेसवाल्या काकू अजून जेवण घेऊन नाही आल्यात. मला ना खूप भूक लागली, चिडचिड होते नुसती भुकेमुळे. भारती मावशी का चिडचिड करताय? येईल ती, मी फोन करते तिला. लाव. मला माहितच होतं की माझ्या नावानं वरडत असतील. जर हे घे, वरडत असतील. थँक्यू आजी. आज गणपतीची गडबड होती, वेळ मिळाला नाही. असू दे, काही हरकत नाही. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. तुझीच मेहरबानी आहे बघ. लेकाच्या माघारी माझं कसं होईल काय माहित नव्हतं. तू मला जेवणाच्या डब्याचं काम दिलंस म्हणून आधार मिळाला बघ. तुझी लय उपकार आहेत बघ माझ्यावर. हे मी कधीच विसरू शकत नाही. आजी, अहो मी फक्त मदत केली आहे. मेहनत तर तुमचीच आहे ना. पोरी, मला ठावं काय तुम्हाला लय काम असतील, बंदोबस्त बी असेल. पण वेळ काढून घरी ये, बाप्पाच्या पाया पडाय. मला लय बरं वाटेल बघ. येशील ना? नक्की. माझं ग. आणि तिला पण भाजी दे आणि एकटी खाऊन बसशील बरं का? देते देते आजी. मंजू
ये बस खायला. तुम्ही करा चालू, येते. बरं ठीक आहे. ही नेबळट ह्या माया सदनमध्ये नाही म्हणल्यावर मला कसं एकदम भारी वाटायला लागले. आता फक्त ह्या नेबळटला सत्यापासून कायमची लांब करायला पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी डाव टाकला पाहिजे माया सुर्वे. हे चित्तरकार असं रागानं का बघतात माझ्याकडं? आणि आता कुठून आला असतील? सत्याला भेटून आलं का काय? काय मग चित्तरकार, लेकाची एवढी आठवण काढत होता, आला का भेटून त्याला? ओ चित्तरकार, तुमच्याशी बोलते मी, भिसाडशी नाही बोलत. कुठे गेला होता? खरं सांगा, तुम्ही सत्याला भेटायला गेला होता ना? होय, सत्यालाच भेटायला गेलो होतो. स्वतःच्या लेकाला भेटायला जाणं म्हणजे चोरी नाही. पण चूरनच गेला होता ना तुम्ही. मला समज बरोबर समजतंय. आणि तुम्ही फक्त भेटायला गेला नाही तर गणपतीच्या पाया पडायला ये अशी भीक मागितली असेल त्याच्याकडं. भीक नाही मागितली माया. हे सत्याचं पण घर आहे म्हणून त्याला बोलवायला गेलो होतो. तुला माणसांची किंमत नसेल पण मला आहे. होय का? मग दिली का तुमच्या लेकाने तुम्हाला किंमत? येतो म्हणलं का? ओ चित्तरकार, मी माझ्या लेकाला ओळखते. तो तुम्हाला तोंडावर नाही म्हणला असेल आणि तुमचा अपमान करून परत पाठवून दिला असेल तुम्हाला. अपमान नाही केला माया. माया, सत्या तुझ्या जरी पोटी जन्माला आला असला ना तरी तुझ्यातले वाईट गुण त्याच्यात उतरलेले नाहीयेत. आणि हो, पण त्याने यायला नकार दिला तेही तुझ्यामुळं झालं. म्हणजे अजून तुम्ही त्याच्याकडे जाऊन माझ्याबद्दल त्याचं कान भरून आला आणि काय म्हणलं? नाही, मीच वाईट आहे ह्या घरात. आणि काय म्हणलं? का तुला किंमत नाही घराची माणसाची? मग त्याला किंमत आहे का? त्याला जर किंमत असली असती ना तर तो पण येतो म्हणला असता. माया, सत्य आणि मंजूच्या बाबतीत किती खालच्या थराला जाऊन वागलीयस माहितीये ना तुला. मग काय येतील ते? सत्य आता तुझा द्वेष करतोय आणि त्याला कारणीभूत ही तूच आहेस. हो चित्तरकार, त्याला जर माझी काही पडलेली नाही ना तर मला बी त्याची काही पडलेली नाही. त्याला नाही ना ह्या घरामध्ये पाऊल टाकायचं तर नाही टाकू दे. आता मीच माझं नातं त्याच्याशी तोडून टाकते. माझ्याशी आणि ह्या घराशी त्या दोघांचा बी काही संबंध नाही. हे बघ माया, तुला कसं वागायचंय तसं वाग, पण एक गोष्ट लक्षात ठेव. सत्याशी आणि मंजूशी तू नातं तोडलेलं आहेस पण या घराने आणि मी अजिबात नाही. मी सत्य आणि मंजूच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणार. मला तर वाटतंय का एकदा ह्यांच्या घरच्यांना भेटून येऊ आणि त्यांना धीर द्यावा. आम्ही असताना त्यांना काही नाही होणार असं सांगायला हवं. कारण ह्यांनी तात्यासाहेब सगळ्यात सामील असल्याचं कबूल केलं तरच त्यांच्या विरोधात भक्कम पुरावा उभा राहील. मंजू सर, अंमली पदार्थांच्या केस मधल्या या सगळ्या आरोपींना उद्या कोर्टात हजर करायचं आणि त्यानंतर डायरेक्ट यांना सेंट्रल जेलमध्ये घेऊन जायचं. सो प्रोसिजर तयार करा. आणि हो, हे सगळं करताना जरा सावध राहा. आपण जे जे पुरावे गोळा केलेत ते नीट हाताळा. कुठलीच गडबड होता कामा नये. येस सर. या केसच्या अगदी जवळ पोहोचलोय आपण. मला कुठलाच हलगर्जेपणा नकोय. चला प्रोसिजर करा. येस सर.
हे बघ, अजून पण वेळ गेलेली नाही. खरं काय ते सांग. मी तुझी शिक्षा खरंच कमी करीन, तुला माफीचा साक्षीदार बनवेन. सगळं समजू शकतो मॅडम मी, पण तुम्ही पण माझी थोडी कंडिशन समजून घ्या. माझ्या कुटुंबाच्या जीवाचा प्रश्न आहे मॅडम. अरे तू त्याची काळजी करू नकोस. हे बघ, तू तुझा गुन्हा कबूल कर आणि तात्यासाहेबांचं नाव कोर्टात घे. मी शब्द देते तुला, तुझ्या घरातल्या एका बी माणसाच्या केसाला बी धक्का लागणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. मॅडम, तुम्हाला एक सल्ला देऊ का? या प्रकरणापासून जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तुम्ही लांब थांबा. तुम्हाला माहित नाही हो तात्यासाहेब काय माणूस आहे तो. आपण जर त्याच्या विरोधात गेलो ना तर तो माझ्या कुटुंबासोबत आहे ना तुम्हाला पण संपवेल. सत्या, आज ना त्या आजी आल्या होत्या. अरे त्या आजी ज्यांना मी डब्याचं काम मिळवून दिलं बघ, त्या मला म्हणत होत्या बाप्पाच्या दर्शनाला घरी आपण जाऊया आता. आणि सत्या, तुझ्या ओळखीत कुणाला डबे हवे असतील ना सांगशील, तेवढीच त्यांना 4 पैशांची मदत होईल. हो सांगतो की. सत्या, काय झालं? एवढा शांत काय झाले का? वाघमारे, पप्पा आज ऑफिसवर आले होते भेटायला. ते म्हणत होते की घरी दर्शनाला या बाप्पाच्या. आपल्या दोघांना बोलवत होते. मग काय म्हणालास? येतो बोललास ना? नाही नाही म्हटलं मी. का सत्या? पप्पांनी एवढं बोलवलंय ना, निदान त्यांच्या समाधानासाठी तरी हो म्हणायचं. वाघमारे, बघा, जे काय खरं ते मी सांगितलं त्यांना आणि पप्पांना बी पटलं ते. मला घरी जाऊन उगाच घरच्या गणपतीसमोर गोंधळ नको आहे कसला. बर ठीक आहे, पण निदान आपण आपल्याकडून बाप्पासाठी प्रसाद तरी बनवून पाठवू. हे बघ, घरात नाही जायचं, सवीला बाहेर बोलूया, तिच्या हातात देऊया. हा, हे बघ, आशीर्वाद घ्यायला तरी जाता येणार नाही. निदान नैवेद्य देऊन बाप्पाचे आशीर्वाद तरी मिळवता येतील ना आपल्याला. पण काय गरज आहे वाघमारे? मम्मी कशी वागल्या तर माहिती आहे ना तुम्हाला. त्यात तिला कळलं ना की आपण प्रसाद पाठवलाय तर ते अजून तांडव करल. पण सध्या तू याचाच का विचार करतोयस? पप्पांना किती बरं वाटेल त्याचा विचार कर ना प्लीज. सत्या, पप्पांसाठी एवढं करू प्लीज. बर ठीक आहे, पप्पांच्या आनंदासाठी करूया. या जेवा आता. आता मी ज्यूस प्यायला सुरुवात करणार आहे, पण कधी करणार आहे ते ठाऊक नाही. कारण दारू नाही प्यायलं की चांगलं वाटतं, पण प्यायलं की त्याहून चांगलं वाटतं, असं आहे. तात्यासाहेब, खुसफुटेचा फोन होता. आपल्या माणसांना उद्या कोर्टात हजर करणार आहेत आणि तिथून दुसऱ्या जेलमध्ये. तात्यासाहेब, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कोर्टात येत असतानाच आपण दरोडा टाकून आपल्या माणसांना सोडवलं तर. प्लॅन चांगला आहे, पण फेल जाणार. त्यापेक्षा एक करा. काय? त्यांना मारून टाका, विषय संपवून टाका. तुम्हाला जमेल नाही? जमेल. जमवा मग. हॅलो, सत्या, इथपर्यंत आलोच तर आज जाऊया की. नाही वाघमारे, आपलं काय ठरलं होतं? फक्त प्रसाद द्यायचा आणि निघायचं. मग फक्त प्रसाद देऊ आणि निघू. हॅलो सवे. हा मंजू वहिनी, बोला की.
कसे आहेत तुम्ही? कुठे आहेत? ऐक, ते सगळं आपण नंतर बोलू. जरा पटकन बाहेर आहे. हा ठीक आहे, आलेच. दादा, तू पण आलास? सवे, हा प्रसाद. मी माझ्या हाताने मोदक बनवले. घे. अहो मग तुमच्याच हाताने देवासमोर ठेवा की प्रसाद. आणि तुम्ही असं बाहेर काय थांबलाय? चला की आतमध्ये. सवे, तू फक्त प्रसाद घेऊन जा. अहो पण आता इथपर्यंत आले तर चला की घरात. सवे, एकदा सांगितलं ना तुला. सवे, मम्मी साहेबांना आवडणार नाही आम्ही आलेलो. घे. ए सवे, अगं आरतीचा टाइम झाला, बाहेर काय करायला लागली तू? वस्तीतल्या जाधव काकू आल्या होत्या, मोदक देऊन गेलेत. अगं मग बोलवायचं नाही का त्यांना आतमध्ये? हळदी कुंकू घेऊन जा म्हणायचं की. अहो मम्मी त्या घाईमध्ये होत्या, गेल्या त्या. बरं बरं चल. हा, ती मोदक ठेवा आता तिथं प्रसाद म्हणून, आणि आरती करून घेऊ पटकन. हा चल. चला आता निघूया. सत्या, लगेच आता आरती होईल, तेवढी करून जा. इथूनच करू प्लीज. ए चला की लवकर आरती करून घ्या. हा असा खमंग वास तर मंजू मोदक बनवायची तेव्हा यायचा. चला चला आरती करू आणि जेवण बी उरकू. जेवायचंच पडले तुला. उरक म्हणायचं आहे लवकर. हा झालं झालं, चला झालं. चल चल आवर. झालं. चित्तरकार एवढं खुश कसं काय? काल तर लई वाद घातलाय माझ्याशी. मग आता काय झालं? आणि मोदकाकडे बघून एवढं का हसायलं? काय हो चित्तरकार, काल तर तुमच्या थोबड्यावर 12 वाजले होते की, आता लई खुश दिसताय. आणि त्या मोदकाकडे बघून घरातल्या घरात काय हसताय? सवे, मोदक कोणी दिलेत? तरडे काकूंनी दिलेत. तरडे का कोणी? अगं मग अशी तर म्हणली की जाधव का कोणी दिलेत म्हणून. हा हा तेच, जाधव काकूंनी दिलेत. हयो मम्मी, लईच भारी तुपाचा वास सुटलाय बघा मोदकाला. इलायची बी टाकले वाटतं. इलायची पण मम्मी, ह्यो मोदक तर सेम टू सेम. हा आत्ता आठवलं बघा, त्या मंजू वहिनी बनवायच्या ना मोदक, त्याला बी असाच तुपाचा वास सुटायचा बघा. त्या तर लय भारी बनवायच्या मोदक. इलायची टाकायच्या, ओलं खोबरं टाकायच्या. नाहीतर सपना वहिनी, त्यांना कुठलं जमते असलं मोदक बनवायला. बस नटमोगरी. सवे, खरंच सांग, मोदक कोणी दिलेत?
जाधव काकूंनीच दिलेत. सवे खरं सांग. गणपती समोर आहे, त्याच्या समोर खोटं बोलायचं नाही. हा, त्यांनी भेटलं मोदक पाठवल्यात ना? तुझी हिंमत कशी झाली त्यांनी भेट दिलेला मोदक इथं ठेवायची? माया माया काय करतेस? मम्मी अगं माया मम्मी माया ऐक माया हे बघ, देवाचा प्रसाद आहे तो. माया, माया, ऐक 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 माया टाकू नको. माया ते मम्मी अगं काय केलंस हे? देवाचा प्रसाद आहे ना तो. मम्मी अगं मंजू वहिनीने प्रेमानं दिला होता प्रसाद तो. तुम्ही समजेने हेतून पुढे एक गोष्ट ध्यानात ठेवायची. सत्यान त्या नेबेडकडनं आलेली कुठली बी वस्तू घरात आणायची नाही. मग तो प्रसाद का असना. आणि इथून पुढं त्या दोघांचं नाव अजिबात घ्यायचं नाही. चला. वाघमारे, वाघमारे, तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय? मम्मीकडनं काही वेगळी अपेक्षा होती का तुम्हाला? आणि तिची का पहिली वेळ आहे असं वागायची? पण सध्या प्रसाद होता रे. माझ्यावर राग आहे समजू शकते. प्रसादावर राग काढायची काय गरज होती? सध्या अरे आपल्याला न आवडत्या व्यक्तीने जरी प्रसाद दिला असता तरी मनात अडी न ठेवता आपण तो घेतोय. मम्मी साहेबांना एवढं कसं नाही कळत? अहो, तिला जर एवढी समज असती तर आपल्याला घरापासून वेगळं राहायचे आणि असं चोरून प्रसाद द्यायची वेळच आली नसती. आणि मी तुम्हाला आधीच बोललो होतो ना की जिथं आपल्याला मान मिळत नाही तिथं आपण जायलाच नको. मग ते घर का असं ना? अरे घरात गणपती आहेत म्हणून मम्मी साहेब असं काय करणार नाही असं वाटलं होतं मला. अहो, सगळ्यांचंच मन तुमच्या एवढं मोठं नसतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मम्मीच्या मनात तुमच्याबद्दलचा असणारा राग कधीच जाणवला नाही. कारण तिला तो स्वतःलाच घालवायचा नाही. त्यामुळे तुम्ही बी आता जरा कठोर बना आणि दुर्लक्ष करा तिच्या वागण्याकडे.